आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। राहता तालुक्यातील कोराळे गावामध्ये 24 जून रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास गणपत संभाजी कोळगे वय वर्ष 80 यांना त्यांचा मुलगा अनिल गणपत कोळगे वय वर्ष 53 याने शेत जमीन त्याच्या नावावर करून देण्याच्या कारणावरून ते राहत असलेल्या घराच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये लाकडी काठीने व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून खून केला होता। या प्रकरणी राहता पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 300/2024 भारतीय दंडविधान संहिता कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सोपान काकड हे करत होते। सदर गुन्ह्यातील फरार आरोपी अनिल गणपत कोळगे वय वर्ष 53 राहणार कोराळे तालुका राहता हा गुन्हा केल्यापासून फरार होता। 28 जून 2024 रोजी सकाळी 10:10 सुमारास आरोपी हा अस्तगाव फाटा इथं येणार असल्याची गोपनीय बातमीदाराकडून पोलीस नाईक विनोद गंभीरे यांना मिळाली। त्यांनी सदरची माहिती पोलीस निरीक्षक सोपान काकडे यांना देताच त्यांनी तात्काळ पोलीस नाईक गंभीरे व पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांना सदर ठिकाणी पाठवले। त्या ठिकाणी अंमलदार यांनी इथं जाऊन सापळा लावून बसले असता काही वेळाने आरोपी तिथं पायी चालत आला। त्यास हटकताच तो पळू लागल्याचं पोलीस पथकांनी ताब्यात घेतले व त्यास पोलीस ठाण्यात आणले। पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता त्यानं गुन्हा केल्याचं कबूल केलं। सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहमदनगर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष मामन शिर्डी विभाग शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोपान काकड, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल पंडोरे, श्रीकांत नरोडे, पोलीस नाईक विनोद गंभीरे, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी शिंदे यांनी केली आहे।